माय न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। डहाणू तालुक्यातील कासा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। अज्ञात लोकांनी शेतकऱ्यांच्या शेतीचे आणि घराचे मोठे नुकसान केले आहे। रघुनाथ वावरे आणि आदिनाथ वावरे या शेतकऱ्यांनी याबाबत कासा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। आता पोलीस पुढील तपास कशा पद्धतीने करतात याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे। शेतकरी आदिनाथ वावरे यांनी सांगितले की माझ्या शेतातील लागवडीसाठी ठेवले भाताचे पीक मध्यरात्री कोणीतरी शेतातून बाहेर काढून रस्त्यावर फेकून दिले। हा केवळ माझ्या मेहनतीचा अपमान नाही तर आमच्या आदिवासी संस्कृतीत भाताला कंसरी आईचे स्थान आहे, त्यामुळे हा आमच्या श्रद्धेचा देखील अपमान आहे। आदिनाथ वावरे यांचे आवाहन, माझ्यावर किंवा आमच्या कुटुंबावर कोणाचा राग असेल तर थेट बोला, पण अन्नाचा अपमान करण्याचा अधिकार कोणालाही नाही। ज्याने हे कृत्य केले आहे त्याने स्वतःहून समोर यावे, अन्यथा पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे कायदेशीर कारवाई केली जाईल। आमच्या मेहनतीचा आणि कंसरी आईच्या श्रद्धेचा अपमान आम्ही सहन करणार नाही। गावातील कोणाकडे काही माहिती असल्यास ती समोर आणावी, असेही त्यांनी आवाहन केले आहे। कंसरी आईचा आणि अन्नाचा सन्मान करा, तसेच पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाराने आरोपी शोधावे असे आवाहन केले आहे। वावरे शेतकऱ्यांनी इंडिया न्यूज 28 साठी वार्ताहर रहीम कुरेशी, डहाणू विधानसभा मतदारसंघ।